या संपूर्ण महिंदे गावाच्या मी प्रथमतः असं एक गाव पाहिलं की जिथे युवकांच्या सोबत ही संपूर्ण प्रतिष्ठित व्यक्ती पहिल्या दिवसाच्या मॅच पासून तर अंतिम दिवसाच्या मॅच पर्यंत इथे उपस्थित राहिली। हे एकमेव गाव आहे की जिथे आपण एवढं मोठं गाव आहे। मी नेहमीच म्हणत असतो आपल्या असोसिएशन मध्ये खेळण्याच्या अगोदरपासून की महिंदे गाव एवढा मोठा गाव आहे की गावामध्ये कम से कम जर आपण काउंट केलं 100च्या वर एका सीझनला टी शर्ट ते लोक बनवतात सर्व, तरी देखील या गावामधील फक्त 11 खेळाडू निवडून ते खेळत असतात। याच्यापेक्षा मोठं योगदान कोणतंच नसणार आहे गावासाठी। आपण अनेकदा पाहिलंय की एका गावामध्ये 11, 20, 22 खेळाडू झाले की त्यांना एखादा लास्ट नंबर जे 11वे 10 नंबर 9 नंबरचे खेळाडू संधी मिळत नाही। असे खेळाडू लगेच म्हणतात की माझी नवीन टीम, मला चान्स मिळत नाहीये। पण यासाठी मी महिंदेकरांचं का नेहमीच कौतुक करतो त्याचं कारण आहे इथे जे आपण पाहतोय नक्कीच महिंदे संघाने जर निवड केली तर नक्कीच 4 संघ एका गावामध्ये ते देखील टॉप लेवलचे होतील असोसिएशन मधील, तरी देखील एकच संघ त्या संघाला पाठीराखा म्हणून सर्व खेळाडू प्रोत्साहित करण्यासाठी युवक नव्हे तर हे संपूर्ण प्रतिष्ठित व्यक्ती देखील उपस्थित असतात। हे खऱ्या अर्थाने महिंदेकरांचं या सर्व पंचक्रोशीत झालेलं नाव आहे आणि महिंदेकरांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत।